नमस्कार संगमनेरकर. संगमनेरमध्ये असलेलं सर्वात फेमस गार्डन म्हणजे नेहरू गार्डन. तर नेहरू गार्डन हे सर्वात जुनं गार्डन म्हणून संगमनेरमध्ये प्रसिद्ध आहे. तर सध्या त्या नेहरू गार्डनची परिस्थिती कशी आहे चला आपण बघूयात. सध्याची परिस्थिती आहे गार्डनची ती बघू शकता तुम्ही. काही वर्षांपूर्वी हे गार्डन एकदम हिरवगार दिसत होतं. पुढे जाऊन आपण बघूया ह्या गार्डन मधली रेल्वे सध्याचीच आहे की नाही. म्हणावं तेवढी गर्दी ह्या ठिकाणी राहिलेली नाही आहे. इथे सुरुवातीला पाणी यायचं तर पाणी बंद झालेलं आहे. हे बघा गार्डनची परिस्थिती. ज्यावेळेस हे गार्डन झालं होतं त्यावेळेस या गार्डन मध्ये येण्यासाठी खूप गर्दी व्हायची. अगदी लोक लाईन लावून उभे राहत होते. हा गार्डनचा ट्रॅक बा संगमनेरमध्ये पहिली रेल्वे ह्या गार्डन मध्ये आलेली होती. या रेल्वेचा आनंद घेण्यासाठी खूप लोक लाईन मध्ये राहून उभे राहायचे. हा रेल्वेचा रूळ बघू शकता तुम्ही. पुढे जाऊन मी तुम्हाला ती रेल्वे दाखवतो. ही ती रेल्वे संगमनेर मधली सर्वात पहिली रेल्वे सध्या आता बंद स्थितीत दिसत आहे. इकडे मत्स्यालय जे होतं लहान मुलांना खेळण्यासाठी बरेचसे इक्विपमेंट इथे आहेत. गार्डन सध्याशी चांगलं आहे पण लोक कमी आहेत. जर मुलांना खेळण्यासाठी तुम्हाला घेऊन यायचं असेल तर हाजीनास कडून तुम्ही या इक्विपमेंट कडे जाऊ शकता. इथे तुम्ही बघू शकता मुलांना खेळण्यासाठी खूप चांगली सोय केलेली आहे. तुम्ही नेहरू गार्डन आणि हिरवळीकडील भाग अशी पाठी लावली आहे. अजूनही खूप सारे लोक इकडे बसण्यासाठी येतात. खूप छान सुंदर परिसर आहे पण संगमनेरचे लोक काही कमी दिसत आहेत मला इकडे. पुढील भागाकडे गेल्यानंतर एक मंदिर दिसत आहे. चला बघूया ते मंदिर कसलं आहे. मारुती मंदिर आहे हे. मंदिराच्या शेजारीच सरस्वती ते राणी लक्ष्मीबाई गेट टँक आहे. तुम्ही बघू शकता सध्या स्थितीत काय त्याची अवस्था झालेली आहे. तुम्ही बघू शकता हे जेव्हा गार्डन सुरू झालं तेव्हाचा हा बोर्ड आहे. इथे चालण्याकरता लोकांसाठी ट्रॅक देखील उपलब्ध आहे. काही लोक याचा आनंद अजूनही घेत आहेत. असं सर्वात छान सुंदर असणारं हे नेहरू गार्डन पहिल्यासारखी गर्दी मात्र होताना दिसत नाहीये. तरी संगमनेरकरांना आव्हान आहे की आपल्याकडे असलेले हे नेहरू गार्डन याचा तुम्ही आस्वाद घ्यावा व त्याचं जे जुनं वैभव होतं ते परत यावं.